चला तर मग आज आपण जाणार आहोत पॉंडिचेरीच्या बीचवर आणि अरबिंदो आश्रम बघायला जाणार आहोत। आणि आपण कुठे स्टे केलेला आहे त्याचा एरिया पूर्ण मी दाखवणार आहे। बाहेरचा एरिया खूप सुंदर आहे, खूप सुंदर गार्डन आहे, ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे। आणि हे बघा किती सुंदर हे असं गार्डन आहे। नारळाचे भरपूर झाडं होते, आम्ही भरपूर नारळ पाणी पिलो इथे। आणि हे मोठं वडाचं झाड आहे, खूप मोठा एरिया आहे या वडाच्या झाडाचा। छानच आहे। चला आता आपण जाणार आहोत बीचवर फिरायला। सगळे एक एक मेंबर गाडीत बसत आहे। आम्ही 10 मेंबर होतो सगळे मिळून आणि मस्तपैकी एन्जॉय करणार आहोत। चला आता सकाळची वेळ आहे, सगळे नाश्ता करून शांत बसलेले आहे। आता आपण पहिले जाणार आहोत बीचवर आणि मस्तपैकी एन्जॉय करणार आहोत। तुम्ही सुद्धा आमच्या सोबत एन्जॉय करा। आता आपण पॉंडिचेरी बघत बघतच बीचवर जाणार आहोत। पॉंडिचेरी पण बघून घ्या कशी आहे ती। आणि ही बिल्डिंग बघा किती सुंदर बांधलेली आहे। आणि बीचवर जाण्यासाठी हा रोड बघा खूपच नॅरो आहे। आजूबाजूला पूर्ण बिल्डिंग आहे आणि मधातनं असा रोड आहे। हा बीच रोड आहे पूर्ण। चला आता आपण आलो आहे बीचवर। अगदी शॉर्ट मध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे सगळं। हा सेरेनिटी बीच आहे, हा पॉंडिचेरीच्या नॉर्थ साइडला आहे। आणि बघा आता आपण आलो आहे फ्रेंच कॉलनीमध्ये। खूप सुंदर अशी फ्रेंच लोकांची ही घरं आहेत।
खूप सुंदर आहे. इथे लोक फोटोज वगैरे काढतात. आपण पण काढूया इथे फोटोज. आणि हा बघा, हा आला आहे अरविंदो आश्रम. आपण आता हा सध्या बंद आहे. हा ओपन झाला की आपण आत जाऊया. चला आता आपण पहिले जाऊया कॅफेमध्ये. इथलं कॅफे खूप फेमस आहे आणि कॅफेमध्ये जाऊन काही रिफ्रेशमेंट वगैरे आपण घेऊया. थोडी ऊन आहे इथे जास्त. बघा किती छान झाडं वगैरे इथे लावलेले आहेत. खूप सुंदर असं वातावरण आहे इथे. तर आता आपण आलो आहे अरविंदो आश्रममध्ये. आता हे ओपनच होणार आहे आणि इथे समोरच आपल्याला चपला वगैरे काढायच्या आहे. अगदी अपोजिट साईडला. आश्रम खूप छान होता, पण कॅमेरा आतमध्ये अलाउड होता, त्यामुळे मी व्हिडिओ शूट करू शकली नाही. आणि जाताना ही पुन्हा फ्रेंच कॉलनी बघा, खूप मस्त आहे. वेगळंच एक वातावरण आहे तिथे. आता आपण मस्तपैकी लंच करूया कुठेतरी. जाताना हे पॉंडिचेरी बघा किती छान आहे. दुपारचे 2 वाजलेले आहे. चला आता मस्तपैकी आपण लंच करूया. तुम्हाला अजून काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर नक्की कमेंट करा. मी त्याचे नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करीन. आणि मस्त दिवस पूर्ण एन्जॉय करण्यात गेला. आणि आपला नेक्स्ट व्हिडिओ तंजावरचा राहणार आहे. हे पॉंडिचेरीवरून 200 किलोमीटर लांब आहे. तर आपण पुढच्या भागात भेटूया. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.